नमः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। हरि ओम श्रीगुरुभ्यो नमः। हरि ओम। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। जय गुरुदेव. आपण गायत्री मंत्राचा जप करूया. मानपाठ सरळ, डोळे बंद, हाताची ज्ञान मुद्रा. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. यानंतर आपण महामृत्युंजय मंत्राचा जप करूया. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. 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 ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्.
जय गुरुदेव. परमपूज्य ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या प्रेरणेने, यांच्या आशीर्वादाने आणि आपले महाराष्ट्राचे प्रमुख आचार्य सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्या अनेक दिवसापासून किंबहुना अनेक वर्षापासून अव्याहतपणे शनिवारचा सत्संग चालू आहे. या सत्संगामध्ये अनेक क्षेत्रातील नामवंत आपले विचार व्यक्त करत असतात, आपले विचार मांडत असतात आणि अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला यामधून मिळत असते. आज सुद्धा आपल्याकडे आपल्या मराठवाड्यातील अत्यंत नामवंत असे डॉक्टर शरद बिराजदार यांचा सत्संग लाभणार आहे. तर त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो मी. डॉक्टर शरद बिराजदार यांचं शिक्षण MBBS, DNB मेडिसिन, FCCM, FICMC डायबिटीज असं झालेले आहे. ते मराठवाड्यातील अत्यंत नामवंत फिजिशियन आणि मधुमेह तज्ज्ञ आहेत. मराठवाड्यामध्ये सुप्रसिद्ध असणारे फिजिशियन, मधुमेह तज्ज्ञ आणि अतिदक्षता विभाग प्रमुख अशी त्यांची ख्याती आहे. ते सध्या केअर सिग्मा हॉस्पिटल येथे मेडिसिन विभाग प्रमुख म्हणून तज्ज्ञ आहेत. त्यांना 10 वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. रुग्णांच्या आजाराचे अत्यंत अचूक आणि यशस्वी निदान करून त्याच्यावर उपचार व्यवस्थापन करण्याचा त्यांचा चांगला असा दांडगा अनुभव आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे अनेक प्रकारचे पेशंट जात असतात. मित्र, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मधुमेह हा आजार आज भारतामध्ये सर्वदूर पसरलेला आहे आणि याची संख्या प्रचंड झालेली आहे. जे किंबहुना चौथ्या किंवा 5वा पेशंट हा मधुमेहाचा असतो आणि जगामध्ये भारत ही मधुमेहाची राजधानी पाहिलेली. असा हा आजार एकदा झाला की मरेपर्यंत आपल्या गोळ्या इन्शुलिन घ्यावं लागत असतं. एकदा डॉक्टरकडे गेलं की आपल्याला शेवटपर्यंत गोळ्या औषधी घ्याव्या लागतात. मग याच्यातून सुटका होणं जवळपास अशक्यप्राय असतं. मग त्या संदर्भात मधुमेहाची लक्षणे, कारणे आणि उपचार कसा घ्यायचा या संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे डॉक्टर शरद बिराजदार सर हे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपले विवेचन सुरू करावं. सर्वांना नमस्कार. मी प्रथम आमचे नाना गुरुजी, साळुंके सर आणि सर्व SSY टीमचे आभार मानतो. त्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली आणि मी एक PPT शेअर करतोय, ज्याच्यामधनं आपल्याला हे अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल. ज्यामुळे तुम्हाला पण ते मधुमेह काय आहे आणि मधुमेहाची कारणं काय आहेत, लक्षणं काय आहेत, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. तर सर्वांना PPT दिसतीये का? हो, दिसते दिसते. ओके. तर मधुमेह म्हणजे काय हे सर्वात प्रथम आपण समजून घेऊया. मधुमेह म्हणजे आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन नावाचं हार्मोन असतं. तर हे इन्सुलिन हार्मोन जे असतं ते आपल्या स्वादुपिंडामध्ये तयार होत असतं. आणि जेव्हा हे इन्सुलिन हार्मोन स्वादुपिंडामध्ये तयार असतं, त्याचा आपल्या शरीरामध्ये एक महत्त्वाचं काम असतं. तर महत्त्वाचं काम म्हणजे कसं असतं, समजा आपण जेव्हा जेवण करतो. जेवण केल्यानंतर जेवणाचं जेव्हा पचन होतं, तेव्हा ते जेवण पोटामध्ये गेल्यानंतर ते रक्तामध्ये जातं. रक्तामध्ये त्या जेवणाचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं. ग्लुकोज हा घटक जो आहे, म्हणजे साखर हा जो घटक आहे, हा आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक पेशींना त्यांचं काम करण्यासाठी ग्लुकोजची आवश्यकता असते. तर हा ग्लुकोज जो आहे, तो रक्तामधनं पेशीपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं असतं. जर हा ग्लुकोज रक्तामधून पेशींपर्यंत पोहोचला नाही आणि तो रक्तामध्येच राहिला, तर शुगर आपली वाढते. त्याला आपण मधुमेह म्हणतो. तर काय होतं, की जेव्हा इन्सुलिन आपल्या शरीरामध्ये कमी असतं, तेव्हा हा ग्लुकोज जो आहे, तो रक्तामध्येच राहून जातो. तो पेशीपर्यंत पोहोचतच नाही, जिथं ॲक्चुअली त्याची गरज आहे. त्यामुळं त्या पेशी व्यवस्थित काम करू शकत नाहीत आणि त्यामुळंच हा ग्लुकोज रक्तामध्ये साचून राहतो आणि त्याला आपण मधुमेह असं म्हणतो. तर ही आपल्या शरीरामध्ये जी ग्रंथी असते पॅन्क्रियाज किंवा स्वादुपिंड, यामध्ये इन्सुलिन तयार होत असतं. हे इन्सुलिन आपल्या शरीरातील
जे ग्लुकोज तयार होतं आणि साखरेची मात्रा जी असते ती नियंत्रित ठेवण्याचं काम करत असतं. तर इन्सुलिनचं प्रमाण कमी असलं, इन्सुलिन तयार होत नसलं किंवा इन्सुलिन तयार होत असून सुद्धा आपल्या शरीराकडनं इन्सुलिनला काही रिस्पॉन्स भेटत नसला, तर आपल्या शरीरामध्ये, आपल्या रक्तामध्ये साखरेचा स्तर वाढत जातो आणि त्याला आपण मधुमेह असं म्हणतो. ह्या डायग्राममध्ये दिलेलं आहे. जसं आपण बघू शकतो, की आपण सर्वात डाव्या बाजूला आपण बघू शकता सगळ्यांनी, की आपण जेवण केल्यानंतर ते पोटामध्ये गेल्यानंतर त्याचं पचन होतं. ते पचन झाल्यानंतर त्याचं रूपांतर शुगरमध्ये होतं. ही शुगर जी आहे, ही शुगर मग रक्तामध्ये जाते. रक्तामध्ये गेल्यानंतर ही शुगर पेशींपर्यंत पोहोचते. पेशीपर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणजे उजव्या साईडला जे पेशी आहे तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे. पण जर हे स्वादुपिंड आहे खाली जे दिलेलं आहे ते, स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन तयार झाल्यानंतर हे इन्सुलिन काय करतं, हे इन्सुलिन ही शुगर जी आहे ती पेशींपर्यंत पोहोचवतं. तर इन्सुलिन पेशींपर्यंत जर पोहोचलं नाही, तर आपण इथं बघू शकतो हे इन्सुलिन आहे मधलं आणि ही शुगर आहे आणि ही पेशी आहेत. जर हे इन्सुलिन हे चावीसारखं काम करतं, जे शुगरला पेशींपर्यंत पोहोचवतं, जिथं ॲक्चुअली शुगरची गरज आहे. जर इन्सुलिन कमी असलं, तर ही शुगर पेशींपर्यंत पोहोचत नाही. ती शुगर रक्तामध्ये साचून राहते आणि रक्तामध्ये त्या शुगरचं प्रमाण वाढत जातं आणि त्याला मधुमेह असं म्हणतात. मला वाटतं की आता मधुमेह म्हणजे काय आहे हे सगळ्यांना समजलं असेल. तर जर मधुमेह असला तर काय होतं, की आपल्याला कार्य साठी जी एनर्जी पाहिजे असते, जी ऊर्जा पाहिजे असते, ती आपल्या शरीरामध्ये भेटत नाही आणि जे अन्न असतं ते ग्लुकोजमध्ये परिवर्तित होतं आणि आपल्या शरीराद्वारे ती प्रमुख ऊर्जा असते ग्लुकोज आणि ग्लुकोज जे आहे ते रक्तवाहिनीद्वारे सगळ्या पूर्ण शरीरामध्ये पसरलं जातं आणि जोपर्यंत ते आपल्या पेशीमध्ये जात नाही, तोपर्यंत त्याचा ऊर्जा किंवा एनर्जी म्हणून वापर होऊ शकत नाही आणि त्यामुळं आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजचं प्रमाण रक्तामध्ये वाढत जातं आणि तसंच आपली कार्यक्षमता पण कमी होत जाते. आपल्या पेशींपर्यंत ग्लुकोज पोहोचत नाही. त्यामुळं पेशींची कार्यक्षमता कमी होते आणि त्यामुळं आपल्याला मधुमेह होतो असं समजतं. तर जेव्हा आपल्याला मधुमेह होतो, तेव्हा आपले स्वादुपिंड एकतर इन्सुलिन तयार करत नाही किंवा आपलं शरीर जे इन्सुलिन तयार होत असतं, त्याला योग्य प्रकारे कार्य करू देत नाही. परिणामी साखर तुमच्या पेशीमध्ये न जाता रक्तातच राहते आणि रक्तात साखर वाढण्याचं हे प्रमुख कारण आहे. तर मधुमेह झाल्यानंतर काय आपल्या शरीरामध्ये बदल होतात ते आपण बघूया. जेव्हा रक्तामध्ये ग्लुकोजचे प्रमाण वाढतं, तेव्हा रक्तामधील जे घटक असतात, जे महत्त्वाचे घटक असतात, त्यांचं संतुलन बिघडतं. जसं रक्तामध्ये पांढऱ्या पेशी असतात आणि लाल रक्तपेशी असतात. त्यांना आपण WBC आणि RBC म्हणतो. जेव्हा रक्तात ग्लुकोजचं प्रमाण वाढतं, तेव्हा लाल रक्तपेशी म्हणजे RBC ज्या जखमेला भरण्याचं काम करतात, त्या आपलं काम नीट पार पाडू शकत नाहीत. त्यामुळं त्या जखमा लवकर भरत नाहीत आणि ज्यांना मधुमेह आहे, अशा व्यक्तींना जेव्हा जखमा होतात, त्या जखमा भरून निघण्यासाठी खूप वेळ लागतो किंवा त्या जखमांचं रूपांतर इन्फेक्शन किंवा जंतुसंसर्गामध्ये होतं आणि ते पूर्ण शरीरामध्ये पसरतं. त्यामुळं शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं अशा व्यक्तींमध्ये महत्त्वाचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे WBC ह्या पण रक्तामध्ये असतात. ह्या पांढऱ्या रक्तपेशी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचं काम करत असतात. त्यामुळं कोणतंही जर आपल्याला इन्फेक्शन होणार असेल किंवा जंतुसंसर्ग होणार असेल, त्यापासून वाचवण्यासाठी ह्या पांढऱ्या पेशी सैनिक म्हणून काम करतात. आपल्या शरीराचं सैनिक म्हणून काम करतात. तर ह्या रक्तपेशीसुद्धा शुगर खूप जास्त वाढल्यामुळं कमी होतात. त्यामुळं ज्यांना मधुमेह असतो, त्यांना कोणतंही इन्फेक्शन किंवा जंतुसंसर्ग इतर व्यक्तीच्या तुलनेमध्ये जास्त लवकर होतं आणि ते इन्फेक्शन कमी होण्यासाठी त्यांना वेळ लागत असतो किंवा ते इन्फेक्शन अधिक जास्त सीरियस प्रकारे अशा व्यक्तींमध्ये होऊ शकतं. त्यामुळं
पांढऱ्या रक्तपेशी आणि लाल रक्तपेशींचं कार्यक्षमता कमी झाल्यामुळं हे सर्व आपल्या शरीरावर परिणाम होणारे ते वाढत जातात. तर आता आपण बघूया की मधुमेहाचे प्रकार काय आहेत. मधुमेहाचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. एक तर पहिला प्रकार जो असतो तो लहान मुलांमध्ये होतो. त्यामध्ये काय होतं की आपल्या शरीरामध्ये जे इन्सुलिन तयार होतं स्वादुपिंडामध्ये त्यामध्ये सेल्स असतात, बीटा पेशी असतात. त्या पेशी पूर्णपणे नसतात किंवा खूप कमी प्रमाणामध्ये असतात. त्यामुळं इन्सुलिन अशा व्यक्तीमध्ये तयार होतच नाही. त्याला टाइप 1 डायबिटीज म्हणतात. हा डायबिटीज लहानपणापासून होतो आणि लहानपणापासून असल्यामुळं ह्या डायबिटीजमध्ये इन्सुलिन तयारच होत नाहीत. त्यामुळे ह्या डायबिटीजमध्ये आपल्याला गोळ्या कोणत्याही देता येत नाहीत आणि यांना फक्त आणि फक्त इन्सुलिन देऊनच यांची शुगर कंट्रोल होते. याला म्हणायचं टाइप 1 डायबिटीज. जो लहान मुलांमध्ये होतो, यामध्ये बीटा पेशी नसतात आणि यामध्ये इन्सुलिन तयार होत नाही. दुसरा प्रकार जो असतो, तो असतो टाइप 2 डायबिटीज. यामध्ये इन्सुलिन तयार होतं पण त्या इन्सुलिनला आपल्या शरीराकडनं रिस्पॉन्स भेटत नाही. त्यामुळं हा प्रकार जो असतो, हा प्रकार प्रामुख्याने ॲडल्ट्समध्ये होतो, म्हणजे प्रौढ व्यक्तीमध्ये होतो आणि या प्रकारामध्ये आपण टॅबलेट वगैरे देऊ शकतो आणि जर टॅबलेटमुळं सुद्धा कंट्रोल झालं नाही, तर अशा व्यक्तीमध्ये इन्सुलिनची सुद्धा गरज पडू शकते. आणि तिसरा प्रकार जो असतो, तो गर्भावस्थेतला मधुमेह, म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये जो मधुमेह होतो, त्याला म्हणायचं गर्भावस्थामधला मधुमेह. हा डायबिटीजचा तिसरा प्रकार आहे. असे 3 प्रकार डायबिटीजचे आहेत. तर आपण आता टाइप 1 डायबिटीजबद्दल माहिती घेऊया. टाइप 1 डायबिटीज म्हणजे त्याच्यामध्ये इन्सुलिन तयार होत नाही किंवा तो अत्यंत कमी प्रमाणामध्ये तयार होतो आणि हे रुग्ण इन्सुलिनशिवाय जिवंत राहू शकत नाही. हा प्रकार लहान मुलांमध्ये किंवा लहानपणापासूनच असतो. दुसरा प्रकार जो असतो त्यामध्ये इन्सुलिन कमी प्रमाणामध्ये असतं आणि याच्यामध्ये इन्सुलिनला आपल्या शरीराकडनं रिस्पॉन्स भेटत नाही. त्यामुळं या प्रकारच्या मधुमेहामुळं टॅबलेट आपण याच्यामध्ये देऊ शकतो किंवा इन्सुलिन पण आपण याच्यामध्ये वापरू शकतो. तर टाइप 1 डायबिटीज म्हणजे काय? की बालवयात होणारा हा मधुमेहाचा प्रकार आहे. यामध्ये इन्सुलिन कमी तयार होतं किंवा तयार होतच नाही. तर याला इन्सुलिन आवश्यक मधुमेह असंही म्हणतात. कारण याची ट्रीटमेंट फक्त इन्सुलिन आणि इन्सुलिन हीच आहे. यामध्ये टॅबलेटचा काहीही रोल नाही. या रुग्णांना, लहान मुलांना रोज इन्सुलिन घ्यावं लागतं आणि या याच्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी जास्त होत असतं. अशा अशा रुग्णांना 1 किंवा 2 प्रकारचं इन्सुलिन एकत्र करून त्यांची शुगर आपल्याला कंट्रोल करणं महत्त्वाचं असतं. दुसऱ्या प्रकारचा मधुमेह हा पहिले असं म्हणायचे, की हा मधुमेह 50 वर्षाच्या नंतर व्हायचा. पण आता तसं राहिलेलं नाहीये. अगदी 20 वर्षापासून सुद्धा टाइप 2 डायबिटीज हा व्हायला लागलेला आहे. टाइप 2 डायबिटीज हा 20 वर्षानंतर खूप कॉमन होत आहे आणि वारंवार दिवसेंदिवस याचं प्रमाण वाढत आहे. जगभरामध्ये भारताला मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखलं जातं. भारतामध्ये सगळ्यात जास्त रुग्ण मधुमेहाचे आहेत. त्यामुळं या प्रकारामध्ये पहिले असं म्हणलं जायचं, की 50 वर्षानंतर होतो. पण आता लक्षात घ्या, की हा मधुमेह आता 20 वर्षांच्या नंतर सुद्धा व्हायला लागलेला आहे आणि त्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. या आजाराची वाढ सावकाश होते. या मधुमेहावर जर आपण नियंत्रण ठेवलं नाही किंवा दुर्लक्ष केलं, तर या आजाराचे गंभीर परिणाम होऊ शकतात. बरेच रुग्ण याच्यामध्ये आपण टॅबलेट वापरू शकतो किंवा आहारावर नियंत्रण ठेवू शकतो किंवा व्यायाम केल्याने हा मधुमेह आपण चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. या प्रकारामध्ये जर टॅबलेट जर काम करत नसल्या किंवा खूप जास्त टॅबलेट लागत असल्या, तर त्यामुळं इन्सुलिनची इंजेक्शन घ्यावी लागतात. तर आता आपण वळूया, की मधुमेहाची कारणं काय आहेत? आत्तापर्यंत आपण बघितलं, की मधुमेह कसा होतो? मधुमेहाचे प्रकार काय आहेत हे बघितलं. आता आपण बघूया, की मधुमेहाची कारणं काय आहेत? तर सर्वात महत्त्वाचं कारण जे आहे, की आपल्या आई-वडिलांना किंवा कुटुंबातील सदस्यांना जर मधुमेह असेल, तर त्यांच्या मुलांना किंवा मुलींना
मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. तर अनुवंशिकता हे मधुमेहाचं एक प्रमुख कारण आहे. त्यामुळं लक्षात घ्या, की ज्यांच्या आई-वडिलांना डायबिटीज आहे, त्यांनी खूप कमी वयापासूनच व्यायाम करणं, आहारावर नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यामुळं त्यांना इन्सुलिन लागणार नाही किंवा त्यांना मधुमेह होणार नाही, याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर त्यांनी डाएट आणि एक्सरसाइज याचं काटेकोरपणे पालन केलं, तर त्यांना डायबिटीज होण्याची शक्यता कमी होते. तसंच ज्यांचं वजन जास्त आहे, ज्यांना ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब आहे किंवा कोलेस्ट्रॉल आहे, अशा व्यक्तींना सुद्धा मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. तसंच आईला जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये मधुमेह असेल, तर त्या बाळाला सुद्धा मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. तर ज्या महिलांना प्रेग्नन्सीच्या वेळी मधुमेह आहे, म्हणजे जेस्टेशनल डायबिटीज आहे, त्या अशा महिलांच्या बाळांना सुद्धा डायबिटीज जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो. तसंच इतर काही कारणं आहेत, ज्यामुळं मधुमेह होतो. जसं की बदललेली जेवणाची पद्धत, बाहेरचं जास्त खाणं, जेवणामध्ये फायबर्स याचा कमी प्रमाण असणं, तसेच व्यसन, दारू किंवा धूम्रपानाचं व्यसन असणं आणि आत्ताच्या ह्या याच्यामध्ये मानसिक आणि शारीरिक ताणतणाव हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. ज्यांच्या आई-वडिलांना सुद्धा डायबिटीज नाहीये, पण ज्या व्यक्तींना म्हणजे 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष या वयातील व्यक्तींना स्ट्रेस हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे आणि यामुळं अधिकाधिक डायबिटीजचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तसंच ज्यांची जीवनशैली अ, ज्यांना बसून जास्त काम आहे, जसे आय-टी वर्कर्स असतात त्यांना 8-8 तास, 10-10 तास कॉम्प्युटरवर बसून काम करावं लागतं. त्यांच्यामध्ये व्यायामाचा अभाव असतो, त्यांच्यामध्ये शारीरिक गतिविधींचा अभाव असतो. अशा व्यक्तींना सुद्धा मधुमेह होण्याचे परिणाम परिणाम वाढलेला आहे. तर मधुमेहाची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. मधुमेहाचे कारण आपण पाहिले महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या पालकांना मधुमेह आहे, शारीरिक गतिविधींचा अभाव, ताणतणाव, गर्भावस्थेमध्ये मधुमेह आणि बदललेली जीवनशैली, बाहेरचं खाणं, खाण्यावर नियंत्रण नसणं, ह्या सगळ्यामुळं मधुमेह होत असतो. तर काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. मधुमेहामुळं खूप जास्त समस्या उद्भवू शकतात. त्यामुळं ह्या समस्या आपल्या आयुष्यामध्ये येऊ नये, त्यामुळं शुगर आपली कंट्रोलमध्ये ठेवणं महत्त्वाचं आहे. तर ह्या समस्या आपण जर व्यवस्थित प्रकारे काळजी घेतली, तर ह्या समस्या आपण टाळू शकतो. ज्यांना मधुमेह आहे, असे अनेक माझे पेशंट आहेत, जे नॉर्मल आयुष्य त्यांचं जगत आहेत, ज्यांची शुगर खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल झालेली आहे. तुम्ही पण त्यामधलं एक बनू शकता. त्यामुळं स्वतःची काळजी घेणं आणि आपल्या शुगरचं व्यवस्थापन करणं हीच मधुमेह कंट्रोल करण्यासाठी गुरुकिल्ली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये काय आवश्यक आहे, की शीघ्र निदान मदतीचं ठरतं. म्हणजे जितकं लवकर तुम्हाला मधुमेहाचं निदान करता येईल, तितकं तुम्ही मधुमेहामुळं होणारे कॉम्प्लिकेशन किंवा त्यामुळं होणारे प्रादुर्भाव किंवा त्यामुळं होणारे शरीरावर दुष्परिणाम आपण टाळू शकतो. तर अनेक व्यक्तींना मान्यच नसतं, की त्यांना डायबिटीज झालेला आहे किंवा मधुमेह झालेला आहे. ते मान्यच करत नाहीत. ते म्हणतात, की मला काही लक्षणच नाही, तर कसं काय मधुमेह झाला? ते मग लॅबचे रिपोर्ट चुकीचे आहे किंवा मी दुसरीकडे शुगर चेक करतो किंवा मला शुगर नाहीच आहे, असं कन्सिडर करून ते त्यांच्या ट्रीटमेंटला विलंब करतात. मग त्यांना काहीतरी त्याचे कॉम्प्लिकेशन झाले किंवा दुष्परिणाम झाले, तेव्हा ते कुठं मान्य करतात, की मला मधुमेह आहे. तर शीघ्र निदान झाल्यामुळं पुढील गुंतागुंती बऱ्याच प्रमाणात टाळल्या जाऊ शकतात. त्यामुळं लवकर निदान होणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता आपण बघूया, की मधुमेहाची लक्षणं काय आहेत? तर सर्वांनी लक्षात घ्या, की 90% लोकांमध्ये मधुमेहाची काहीही लक्षणं जाणवत नाही. त्यामुळं ही जी मधुमेह असलेली व्यक्ती आहे, त्यांना आपल्याला मधुमेह असं समजत नाही. ते नॉर्मल त्यांचं आयुष्य जगत राहतात. त्यांना काहीही लक्षणं जाणवत नाहीत. त्यामुळं मधुमेहाचं निदान उशिरा होतं आणि त्यामुळं आपण रूटीन चेकअप म्हणजे आपली रक्तातली साखर एकदा चेक करून घेणं
खूप महत्त्वाचं ठरतं. तर लक्षात घ्या की 90% लोकांना कसलंही लक्षण नसतं आणि उरलेले 10% जी लोक आहेत, त्यांच्यामध्ये शुगर खूप जास्त वाढल्यानंतर त्यांना लक्षणं जाणवू शकतात. तर काय लक्षणं असतात? तर सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचं लक्षण आहे की नेहमी थकवा जाणवतो त्यांना. दुसरं लक्षण आहे की वारंवार लघवी होणे, जास्त भूक लागणे आणि जास्त तहान लागणे. ही 3 महत्त्वाची लक्षणं आहेत मधुमेहाची. एक तर लघवी जास्त होती किंवा भूक जास्त लागती किंवा तहान जास्त लागते. हे 3 जर लक्षणे तुम्हाला जाणवू लागले, तर तुम्ही तुमची शुगर चेक केली पाहिजे. त्यानंतरचं लक्षण आहे वजन अचानक कमी होणं किंवा अचानक वाढणं. हे सुद्धा शुगरचं लक्षण आहे. त्यानंतर जखमा न भरणं, लैंगिक समस्या, दिसायला स्पष्ट न दिसणं, हातामध्ये किंवा पायामध्ये मुंग्या येणं किंवा बधिरपणा येणं आणि आपल्या लघवीमध्ये इन्फेक्शन होणं. ही सर्व लक्षणं जी आहेत ती खूप महत्त्वाची आहेत. या लक्षणाकडनं दुर्लक्ष करून चालत नाही. त्यामुळे ही सर्व लक्षणं तुम्ही लक्षात ठेवली पाहिजेत किंवा तुम्हाला असं काही झालं तर लवकरात लवकर तुम्ही शुगर चेक करून घेतली पाहिजेत. तर मधुमेह होण्यासाठी आपण आता बघूया की रिस्क फॅक्टर काय आहेत? म्हणजे जोखमीचे कारक काय आहेत? तर वजन जास्त असणं हे खूप महत्त्वाचं रिस्क फॅक्टर आहे. ज्यांना वजन जास्त असतो त्यांना मधुमेह होण्याची शक्यता खूप जास्त असते. जर त्यांनी त्यांचं वजन कंट्रोल केलं, तर त्यांना मधुमेह होण्याची शक्यता कमी होऊन जाते किंवा मधुमेह त्यांचा असलेला मधुमेह सुद्धा त्यांचा कमी होऊन जातो. त्यामुळे त्यांना गोळ्या सुद्धा घ्यायची गरज पडत नाहीत. असे अनेक लोक आहेत त्यांच्यामध्ये गैरसमज असतो, की एकदा डायबिटीजच्या गोळ्या चालू झाल्या, की आयुष्यभर गोळ्या चालू राहतात. तर असं काही नाही आहे. जर तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहिली, तुम्ही व्यायाम आणि आहाराचं व्यवस्थित नियंत्रण केलं, तर तुमची शुगर नियंत्रण मध्ये राहते आणि तुम्हाला मग गोळ्या कमी होऊ शकतात किंवा त्या बंदही होऊ शकतात. त्यानंतर जसं मी सांगितलं, की मधुमेहाचा पारिवारिक इतिहास असणं, ज्यांच्या आई-वडिलांना शुगर आहे, त्यांना मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. शारीरिक गतिविधींचा अभाव असणं, हा सुद्धा खूप महत्त्वाचा रिस्क फॅक्टर आहे. यामुळे सुद्धा मधुमेह होण्याची शक्यता जास्त वाढून जाते. वारंवार जेवण करणं किंवा भूक नसताना पण जेवण करणं, हा सुद्धा खूप महत्त्वाचा घटक आहे. आणि ताणतणाव, अलीकडच्या काळामध्ये ताणतणाव हा सगळ्यात महत्त्वाचा रिस्क फॅक्टर आहे, ज्यामध्ये डायबिटीज होण्याची शक्यता खूप जास्त वाढून जाते. तर आता आपण बघूया, की मधुमेहाचं निदान कसं करायचं? आपल्याला मधुमेह आहे, हे कसं समजतं? तर आपल्याला 2 प्रकारचे शुगर करावे लागतात. एक तर 8 ते 10 तास उपाशी राहून शुगर केली जाते. त्याला म्हणायचं फास्टिंग ब्लड शुगर. ती जर ब्लड शुगर 126 पेक्षा जास्त असली किंवा जेवणानंतर 2 तासांनी आपण शुगर केली किंवा दिवसभरामध्ये उपाशी न राहता कधीही शुगर केली. जेवण समजा तुम्ही कधीही केलेलं आहे, जेवणाच्या 2 तासानंतरच नाही, तर कधीही शुगर केली आणि ती शुगर 200 पेक्षा जास्त असली आणि HbA1c ही एक तपासणी आहे, जी शुगरच्या रुग्णासाठी अत्यंत महत्त्वाची तपासणी आहे. याबद्दल मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये बोलेलच. ही HbA1c ची तपासणी जर 6.5 पेक्षा जास्त असली, तर अशा व्यक्तींना मधुमेह असं आपण म्हणतो. तर लक्षात ठेवा, उपाशीपोटी शुगर 126 पेक्षा जास्त असणं, कधीही केलेली शुगर किंवा जेवण झाल्यानंतर 2 तासांनी केलेली शुगर 200 पेक्षा जास्त असणं किंवा HbA1c हा 6.5 पेक्षा जास्त असणं, हे सगळं असलं तर आपल्याला मधुमेह आहे असं निदान होतं. तर मधुमेह पूर्वस्थिती म्हणजे काय? जर तुमची उपाशीपोटी शुगर 100 ते 126 च्या मध्ये असली किंवा जेवण झाल्यानंतरची शुगर 140 ते 200 च्या मध्ये असली किंवा HbA1c 5.7 ते 6.4 च्या मध्ये असला, तर त्याला प्री डायबिटीज किंवा मधुमेह पूर्वस्थिती म्हणतात. तर लक्षात ठेवा, शुगर 100 ते 126 जेवणाच्या अगोदर किंवा उपाशीपोटी, जेवण झाल्यानंतर 140 ते 200 मध्ये शुगर असणं आणि HbA1c 5.7 ते 6.4 असणं, तर अशा व्यक्तींना मधुमेह पूर्वस्थिती असं म्हणतात. ही स्थिती खूप महत्त्वाची आहे. यामध्ये तुम्हाला टॅबलेटची किंवा इन्शुलिनची गरज नसते आणि यामध्ये तुमची शुगर तुम्हाला निदान झालं, तर आयुष्यभर तुम्हाला टॅबलेट किंवा इन्शुलिन लागू शकत नाही. यामध्ये तुम्ही आहार आणि व्यायाम ह्या गोष्टींचं पालन केलं, तर तुमची शुगर नियंत्रणात राहते
आणि तुम्ही तुम्हाला मधुमेह होण्यापासून वाचू शकतात. त्यामुळे ह्या स्थितीमध्ये ज्यांना मधुमेह निदान होतं, त्या व्यक्तींचा खूप फायदा असतो. तर नियमित तपासणी करून घेतली पाहिजे. मी तुम्हाला जसं सांगितलं, की 90% लोकांमध्ये लक्षणं नसतात, त्यामुळे नियमित तपासणी करून घेतली पाहिजे. तर कुणी करून घेतली पाहिजे? ज्यांचं वजन जास्त आहे आणि ज्यांना रिस्क फॅक्टर आहेत. जसं आई-वडिलांना शुगर असणं, बाळाचं वजन 3.5 किलोपेक्षा जास्त असणं, मधुमेह मधुमेह गर्भावस्थेमध्ये असणं, डायबिटीज असण्यासोबतच त्यांना हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब असणं, कोलेस्ट्रॉल असणं किंवा अनेक मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणजे पी-सी-ओ-डी हा आजार असतो. तर अशा व्यक्तींनी शुगरची तपासणी वारंवार नियमितपणे करून घेतली पाहिजे. 3 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये किंवा वर्षामध्ये एकदा तरी अशा व्यक्तींची शुगर चेक झाली पाहिजे, ज्यामुळे त्यांना मधुमेह आहे की नाही हे समजतं. तर आता आपण आत्तापर्यंत बघितलं की मधुमेह काय आहे? मधुमेहाचे प्रकार कोणते आहेत? मधुमेहाची कारणं कोणती आहेत? मधुमेह कशामुळे होतो? आता आपण बघूया की मधुमेह असलेल्या व्यक्तींनी काय काळजी घ्यायला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहार, व्यायाम आणि वजन कमी करणं ही मधुमेहाची त्रिसूत्री आहे. हे टॅबलेट आणि इन्सुलिनपेक्षा जास्त महत्त्वाचं हे आहे. त्यामुळं हे जर आपण पाळलं, तर आपली शुगर व्यवस्थित कंट्रोलमध्ये राहू शकते आणि आपण आपलं मधुमेह कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. तर मधुमेह हा एक दीर्घकालीन उपाय करावा लागणारा आजार आहे. जर मधुमेहाची ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली नाही बहुतेक ते रिक्षेत जॉईन केले. किंवा मधुमेह आपल्याला नाही आहे, असं आपण कन्सिडर केलं आणि आपण मान्य केलं नाही, की आपल्याला मधुमेह आहे, तर अशा व्यक्तींना मूत्रपिंड म्हणजे किडनी खराब होतात. अशा व्यक्तींना डायलिसिससुद्धा लागू शकतं. त्या व्यक्तींना हृदयविकार येऊ शकतो. त्या व्यक्तींना पॅरालिसिस म्हणजे स्ट्रोक म्हणजे पक्षाघात होऊ शकतो. त्या व्यक्तींना कायमस्वरूपी किंवा तात्पुरतं अंधत्व येऊ शकतं किंवा त्यांची दृष्टी कमी होऊ शकते. त्यांच्या रक्तवाहिन्या निकामी होऊ शकतात. त्यांच्या पायामध्ये रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळं पायामध्ये जखमा होतात आणि ह्या जखमा व्यवस्थित भरल्या जात नाहीत. तसंच या जखमा जर व्यवस्थित भरल्या गेल्या नाही आणि त्या जखमामध्ये इन्फेक्शन झालं, तर त्यांच्या पायांचा काही भाग पण काढून घ्यावा लागतो. तसंच जखमा लवकर बऱ्या न होणं, दूषित होणं असे गंभीर परिणाम मधुमेहामुळं होऊ शकतात. त्यामुळं मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे सगळे आजार आपल्याला होऊ नये म्हणून काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्यासाठी एक निरोगी जीवनशैली असणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यांना लठ्ठपणा आहे, ज्यांच्या आई-वडिलांना शुगर आहे, ज्यांना रक्तदाब आहे, हृदयरोग आहे, हे सर्व आपण जर चांगली जीवनशैली राखली, निरोगी जीवनशैली राखली, तर आपण हे सगळं टाळू शकतो. तर काय करायला पाहिजे? तुम्हाला डेली तुमचं एक शेड्यूल फिक्स पाहिजे. एक आहार योजना तुम्ही करून घेतली पाहिजे. ज्या आहार योजनामध्ये तुम्ही तुमचं जेवण व्यवस्थित प्रकारे करू शकतात. जेवणाच्या वेळा तुमच्या फिक्स पाहिजेत. तुम्ही काय खाल्लं पाहिजे, काय खाल्लं नाही पाहिजे हे तुम्हाला माहीत पाहिजे. असं जर तुम्ही केलं, तर तुमचं मधुमेह व्यवस्थित कंट्रोलमध्ये राहू शकतं. तसंच तुम्ही औषधं घेण्याची वेळ फिक्स पाहिजे. तुमचं व्यायाम करण्याची वेळ फिक्स पाहिजे आणि इतर काही गोष्टी पाहिजे ज्या तुम्हाला वारंवार दिवसेंदिवस रोज केल्या पाहिजेत. तर आता मधुमेह नियंत्रित कसा केला पाहिजे, ह्या स्लाईडमध्ये आपण दाखवलेलं आहे. तर डाव्या बाजूला असं दाखवलेलं आहे, की तुमच्या आहारामध्ये काय-काय घेतलं पाहिजे. उजव्या बाजूला दाखवले आहे, की सक्रिय जीवनशैली कसं केली पाहिजे, म्हणजे व्यायाम काय केलं पाहिजे. तिसऱ्या ठिकाणी आपली शुगरवर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. त्यांचं वारंवार चेकअप केलं पाहिजे आणि चौथ्या गोष्टी म्हणजे आपल्याला जर डायबिटीज झाला असला, तर टॅबलेट किंवा इन्सुलिन घेतलं पाहिजे. तर समतोल आहार, योग्य व्यायाम आणि शुगरची तपासणी ह्या सगळ्या आपण गोष्टी केल्या तर आपला आहार नियंत्रणामध्ये होऊ शकतो. तर संतुलित आहार म्हणजे काय? सगळे सांगत असतात की संतुलित आहार घ्या, संतुलित आहार घ्या, निरोगी आहार घ्या. म्हणजे काय असतं हे ह्या स्लाईडमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. आपला आहार म्हणजे काय असतो? चपाती, भाजी, भात, वरण संपला. आपला आहार एवढाच आहे भारतीय लोकांमध्ये. तर हा आहार आपल्यासाठी योग्य नाहीये. का योग्य नाहीये?
कारण याच्यामध्ये फक्त आणि फक्त कार्बोहायड्रेट आहेत. तर आपल्या शरीरासाठी काय लागत असतं? आपल्या शरीरासाठी लागत असतं प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं, फायबर्स आणि फॅट्स. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये महत्त्वाच्या असतात. पण आपल्या शरीरामध्ये आपण कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त ठेवतो, ज्यामुळं आपल्याला डायबिटीज होण्याचं प्रमाण जास्त असतं. तर आपल्या आहारामध्ये फळे आणि हिरव्या पालेभाज्या यांचं प्रमाण खूप जास्त पाहिजे. यांचं जर तुम्ही कच्च्या हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या, सलाड खूप जास्त खाल्लं, म्हणजे काकडी, टमाटे, गाजर, बीट, हिरव्या पालेभाज्या याचं प्रमाण जर जास्त असलं, तर ते आपल्या शरीरासाठी हा आहार निरोगी आहार आहे म्हणून आपण असं ओळखू शकतो. त्यामुळे याचं सेवन जेवण करण्याच्या अगोदर केलं पाहिजे. म्हणजे हिरव्या पालेभाज्या, सलाड म्हणजे काकडी, टमाटे, गाजर यांचं प्रमाण तुम्ही जेवणाच्या अगोदर प्लेट भरून तुमची प्लेट कशी कलरफुल दिसली पाहिजे. तर एका प्लेटमध्ये हिरव्या पालेभाज्या असल्या पाहिजेत, काकडी असली पाहिजे, बीट असलं पाहिजे, टमाटे असलं पाहिजे, गाजर असलं पाहिजे. अशी रंगीबेरंगी प्लेट भरून आपण जेवणाच्या अगोदर ते खाल्लं पाहिजे आणि त्यानंतर आपण जेवण करायला सुरुवात केली पाहिजे. तर ब्रेड आणि भात किंवा हे जे यासारखे जे पदार्थ असतात, बेकरीचे पदार्थ, हे आपल्या शरीरामध्ये आपण आपल्या आहारामध्ये घेतले नाही पाहिजेत. याचा समावेश नाही केला पाहिजे. ज्यामुळं आपली शुगर चांगली कंट्रोलमध्ये राहते. तसेच गोड पदार्थ आणि चरबीयुक्त पदार्थ जसं की चीज आहे, बटर आहे, ह्या ह्या जे प्रकार आहेत जेवणामधले, यांचं प्रमाण कमीत कमी पाहिजे. तसंच अ, दूध तुम्ही घेऊ शकतात, पण त्याच्यामध्ये साय असण्याचं प्रमाण कमी असलं पाहिजे आणि आपल्या शरीरामध्ये डाळी किंवा कडधान्य ह्या जे प्रकार आहेत, म्हणजे मटकी आहे, कडधान्य आहेत, डाळी आहेत वेगवेगळ्या किंवा जे नॉन खातात त्यांच्यासाठी अंडी वगैरे आहेत, यांचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे. हे जर तुम्ही व्यवस्थित घेतलं, तर तुमचा आहार जो आहे तो समतोल आहार किंवा संतुलित आहार म्हणून ओळखला जातो. फक्त चपाती, भात, वरण, भाजी, पोळी याला आपण संतुलित आहार म्हणत नाहीत. तर कोणत्या गोष्टी आपल्याला मदत करू शकतात? एकतर तुम्ही अखंड धान्य वापरायला पाहिजे. न कापलेली फळे किंवा हिरव्या पालेभाज्या जास्तीत जास्त खाल्ल्या पाहिजे. साय नसलेलं दूध प्यायला पाहिजे. चरबी कमी असलेलं गोष्टी तुम्ही सेवन करू शकतात. तर बाहेरचं खाणं किंवा पार्टीमध्ये खाणं तुमच्यासाठी चांगलं नाहीये. त्यामुळे हे आपण टाळलं पाहिजे. तर व्यायाम कोणत्या प्रकारचे करायचे आहेत, हे मी तुम्हाला पुढे सांगेलच. तुम्ही रोज 45 मिनिटं फास्ट चालणं, कोणालाही न बोलता फास्ट चालणं, हे तुम्ही करू शकतात. कुणासोबत तरी गप्पा मारून आपण थोडंसं 45 मिनिटं कसं तरी आपले काढतोय, गार्डनमध्ये गप्पा मारतोय, मध्येच बसतोय, ह्या गोष्टींना काही अर्थ नाहीये. तुम्ही चालणं जे पाहिजे ते एकदम फास्ट चाललं पाहिजे. कोणाशी न बोलता फास्ट 45 मिनिटं चाललं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काही व्यायामाचे प्रकार करू शकतात. म्हणजे स्विमिंग करू शकतात किंवा फुटबॉल खेळू शकतात, बॅडमिंटन खेळू शकतात किंवा ज्यांना शक्य असेल ते जिम लावू शकतात. हे सगळं प्रकार केल्यामुळं तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहू शकते. बऱ्याच लोकांचा असा समज असतो, की फक्त गोड खाल्ल्यामुळं मधुमेह होतो. तर असं नाहीये. इन्सुलिनच्या कमतरतेमुळं मधुमेह होऊ शकतो. त्यानंतर सात्विक आहार खायला पाहिजे. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी गोड नाही खाल्लं पाहिजे. भूक नसल्यास शक्यतो तुम्ही आहार खाऊ नये. रोज व्यायाम करावा. अ, त्यानंतर ज्यांना शक्य असेल त्यांनी जवळ जाण्यासाठी पण सुद्धा आजकाल बरेच लोकं गाड्यांचा वापर करतात. तो शक्यतो टाळला पाहिजे. ज्यांना बसून काम आहे, जे आय-टीमध्ये प्रोफेशनल आहेत, त्यांनी मधून वेळ काढून थोडं एका तासाला प्रत्येक तासाला थोडंसं 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन चाललं पाहिजे. तर ताणतणावाचं व्यवस्थापन करणं, मेडिटेशन करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. प्राणायाम करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. यामुळं तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहते आणि शुगर कंट्रोलमध्ये राहिल्यामुळं तुम्ही त्यांचे गंभीर परिणाम जे आहेत ते टाळू शकतात. तर इन्शुलिनबद्दल बऱ्याच लोकांमध्ये भीती आहे. तर त्याबद्दल मी थोडंसं बोलतो, की इन्शुलिन जो आहे, ते इन्शुलिन जेव्हा गरजेचं असतं, तेव्हा ते घ्यावंच लागतं. कारण तुमच्या शरीरामध्ये जर इन्शुलिन नसेल, तर
टॅबलेट पण काम करत नाहीत. त्यामुळे इन्सुलिन घेणं अशा व्यक्तींसाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळे जेव्हा गरज असेल, तेव्हा तुम्ही जर डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं तर इन्सुलिन घ्या, घाबरू नका. पूर्वी इन्सुलिन म्हणजे खूप अवघड प्रक्रिया होती, की ते इन्सुलिनचं इंजेक्शन मोठं असायचं, ते टोचावं लागायचं. आता पेन निघालेले आहेत. ते पेन वेदनारहित आहे. तुम्हाला त्या पेनमुळं त्रास होत नाही. त्यामुळं आजकाल इन्सुलिन घेणं सोपं झालेलं आहे. तुम्ही स्वतःसुद्धा इन्सुलिन घेऊ शकता. तर इन्सुलिन पेन असतात, ते तुम्ही भोवती घेऊ शकतात किंवा मांडीमध्ये घेऊ शकतात किंवा हातामध्ये सुद्धा घेऊ शकतात. ते व्यवस्थित प्रकारे घ्यायला पाहिजे. एकाच ठिकाणी जर इन्सुलिन घेतलं, तर तिथली त्वचा घट्ट होते आणि त्या ठिकाणी इन्सुलिन घेऊन काही फायदा होत नाही. त्यामुळं इन्सुलिन कसं घ्यायचं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. बऱ्याच लोकांचं असं होतं, की ते व्यवस्थित इन्सुलिन घेत नाहीत. त्यामुळे त्यांची शुगर कंट्रोलमध्ये होत नाहीत. हे काही इन्सुलिन घ्यायच्या साईट दाखवलेल्या आहेत. बेंबीभोवती म्हणजे पोटामध्ये तुम्ही इन्सुलिन घेऊ शकतात, मांडीमध्ये घेऊ शकतात आणि दंडामध्ये इन्सुलिन घेऊ शकतात. आणि जे इन्सुलिन घेतात त्यांनी रोटेट करायला पाहिजे साईट. म्हणजे फक्त पोटामध्येच घ्यायला नाही पाहिजे. पोटामध्ये एक वेळेस घ्यायला पाहिजे, एक वेळेस दंडामध्ये घ्यायला पाहिजे, एक वेळेस पायामध्ये घ्यायला पाहिजे. ज्यामुळं तिथली त्वचा कडक होत नाहीत आणि इन्सुलिनचं व्यवस्थित त्याचा इफेक्ट येतो. तर ज्या व्यक्तींना शुगर आहे, त्यांनी त्यांना हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. म्हणजे शुगर अचानक कमी होऊ शकते. तर हे कसं ओळखायला पाहिजे? तर तुम्हाला अचानक अशक्तपणा जाणवला किंवा थकवा जाणवला, अचानक भूक लागली, दरदरून घाम आला किंवा तुम्ही गुंगीमध्ये होताय, तुमची चक्कर येते तुम्हाला खूप जास्त किंवा गुंगी वाढतीये, असं वाटायला लागलं किंवा घाबरल्यासारखं होतंय, छातीमध्ये धडधड होतंय किंवा घाम येतोय किंवा हृदयाचे ठोके अचानक वाढतायत किंवा अस्पष्ट दिसणं होतंय तुम्हाला. जर असं वाटत असलं, तर याचा अर्थ होतो की तुमची शुगर कमी होतीये. अशा वेळेस तुम्ही फळांचा रस पिऊ शकता, चॉकलेट खाऊ शकता, थोडंसं शुगर खाऊ शकता, ज्यामुळं तुमची शुगर नॉर्मल होऊन जाईल. तर हे आपण बघितलेलंच आहे, की वारंवार लघवी होणं, तहान जास्त लागणं, जखमा न भरून येणं, अस्पष्ट दिसणं, हे सगळं शुगरची लक्षणं आहेत. तर मधुमेह जर कंट्रोलमध्ये ठेवला नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. जसे की अस्पष्ट दिसू शकतं, डोळ्यांची दृष्टी कमी होऊ शकते, डोळ्याच्या पडद्यावर परिणाम होतो. आणि हळू आपली दृष्टी कमजोर होते. तसंच मेंदूमधला रक्तपुरवठा कमी होऊन पॅरालिसिस होऊ शकतो. हृदयाचा रक्तपुरवठा कमी होऊन हार्ट अटॅक येऊ शकतो. किडनीचं काम कमी होऊ शकतं. त्यामुळं बऱ्याच रुग्णांना जर त्यांची शुगर कंट्रोलमध्ये नसले, तर किडनीसाठी औषधं घ्यावी लागतात किंवा डायलिसिस लागू शकतं. आपल्या नसा कमजोर झाल्यामुळं हातापायाला मुंगे होऊ शकतात. हातापायांचा रक्तपुरवठा कमी होऊ शकतो आणि पायाला जखमा होणं म्हणजे डायबेटिक फूट होणं, हे झाल्यामुळं सुद्धा त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. तर मधुमेह असलेल्या व्यक्तींनी ह्या सगळ्या गोष्टी करणं महत्त्वाचं असतं. त्यांची शुगर उपाशीपोटी 100च्या जवळपास पाहिजे. जेवणानंतरची शुगर 150च्या जवळपास पाहिजे आणि HbA1c जे मी तुम्हाला सांगितलं, HbA1c म्हणजे 3 महिन्याची शुगर असते. ती 3 महिन्याची ॲव्हरेज शुगर असते. ती 6.5 पेक्षा कमी पाहिजे. रक्तदाब किती पाहिजे तर वरचा आणि खालचा रक्तदाब असे 2 असतात. तर वरचा रक्तदाब 120 पेक्षा कमी पाहिजे आणि खालचा रक्तदाब 80 पेक्षा कमी पाहिजे. कोलेस्ट्रॉल पण महत्त्वाचं आहे. ते कोलेस्ट्रॉल पण कंट्रोलमध्ये पाहिजे. अशा व्यक्तींनी ज्यांना मधुमेह आहे त्यांची डोळ्यांची तपासणी 1 वर्षातनं केली पाहिजे. पायांची तपासणी 1 वर्षातनं केली पाहिजे आणि किडनीची तपासणी म्हणजे लघवीची तपासणी पण करून घेतली पाहिजे. HbA1c मी तुम्हाला सांगितलं, की हे 6.5 पेक्षा कमी पाहिजे. त्याच्यामध्ये 3 महिन्याची ॲव्हरेज शुगर दर्शवली जाते. मधुमेह हा अत्यंत धोकादायक आजार आहे. परंतु तो कसा कंट्रोलमध्ये ठेवणं ते सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. त्याच्यामुळं मधुमेहाला घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. शुगर कंट्रोलमध्ये असली तर तुम्ही तुमचं नॉर्मल जीवन जगू शकतात. तर काय करू शकतात तुम्ही? तर जीवनशैली बदला, व्यायाम करायला चालू करा, आहार व्यवस्थित घ्या, शुगरवर कंट्रोल ठेवा, बीपी कंट्रोलमध्ये ठेवा, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवा, ताणतणावाचं व्यवस्थापन करा आणि ज्यांना व्यसन आहे त्यांनी व्यसन सोडणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत.
याच्यामध्ये काही महत्त्वाचे मध्ये घटक असतात ते चांगले असतात. म्हणजे अखंड कडधान्य असू द्या किंवा संत्री, मोसंबी सारखे फळं असू द्या किंवा डाळ, राजमा किंवा चना, टमाटे, हिरव्या पालेभाज्या, स्ट्रॉबेरी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकतात. तर फळांमध्ये ही सगळी फळं तुम्ही घेऊ शकतात. बरेच मधुमेहाचे रुग्ण विचारतात, की काय फळं घेऊ शकतात? तर तुम्ही ब्लॅकबेरी घेऊ शकतात, स्ट्रॉबेरी घेऊ शकतात, चेरी खाऊ शकतात, पेर खाऊ शकतात, सफरचंद खाऊ शकतात, संत्री किंवा मोसंबी खाऊ शकतात. यामध्ये शुगर आहे, पण ती कमी प्रमाणात आहे. त्यामुळे हे सगळं तुम्ही घेऊ शकतात. अखंड कडधान्य, हिरव्या पालेभाज्या चांगल्या आहेत आपल्यासाठी. तुम्ही दोरीवरच्या उड्या मारणं किंवा स्विमिंग करणं, टेनिस खेळणं किंवा रोज चालणं किंवा सायकल चालवणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकतात. डायबिटीज ज्यांना आहे त्यांना पायाची संवेदन क्षमता कमी असते. त्याच्यामुळे त्यांना नखं काढता व्यवस्थित येत नाहीत. त्यामुळे जे वयोवृद्ध व्यक्ती आहेत, त्यांची नखं दुसऱ्यांनी काढणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांना फायदा होईल. तर काही प्रश्न असले तर विचारू शकतात किंवा यामध्ये काही शंका असल्या तर विचारू शकतात. हॅलो हां, बोला ना. सर, मी समाधान आमले बोलतो भोकरदनहून. बोला. सर, मला शुगर माझी तशी कंट्रोल मध्ये आहे, पण मला फंगल इन्फेक्शन झाल्यासारखं वारंवार हां, जाणवतंय. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? बरोबर. हा. तर मधुमेह जसं आपण बघितलं, की आपल्या मधुमेह ज्यांना होतो त्यांची प्रतिकार क्षमता कमी असते. त्यामुळं हा. वारंवार हे फंगल इन्फेक्शन होऊ शकतात. त्यामुळं हा. सगळ्यात महत्त्वाचं असं असतं, की त्यामध्ये अ, आपल्या शरीराची स्वच्छता राखणं महत्त्वाचं आहे. तुम्ही चेहऱ्यासाठी तुमचा वेगळा टॉवेल वापरा, छोटा टॉवेल आणि पूर्ण हा. अंगासाठी वेगळा टॉवेल वापरा. तसंच यामध्ये फंगल इन्फेक्शन झालं तर त्यासाठी काही टॅबलेट, काही पावडर असतात, काही क्रीम असतात. ते आपण व्यवस्थित घेतलं तर ते आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. तसंच आपली शुगर कंट्रोलमध्ये राहिली तर फंगल इन्फेक्शनचं प्रमाण कमी होतं. चालेल, धन्यवाद सर. धन्यवाद, धन्यवाद. सर, नसा टाईट होण्याचं काय कारण आहे? काय म्हणले? शरीरातल्या पूर्ण नसा टाईट होण्याचं काय कारण आहे? तर याच्यामध्ये 2 प्रकार असतात, की काही-काही व्यक्तींमध्ये कॅल्शियमची कमतरता असते, व्हिटॅमिन बी12 ची कमतरता असते, व्हिटॅमिन डी ची कमतरता असते. जे की व्हिटॅमिन बी12 आणि व्हिटॅमिन डी जे आहे, ते शाकाहारी पदार्थामधनं भेटत नाही. तर अशा व्यक्तींना ज्यांना शाकाहारी आहे, त्या व्यक्तींना नसांवर परिणाम होतो आणि ह्या कमतरतेमुळे त्यांच्या नसा टाईट होऊ शकतात. त्यामुळं नसा आखडणं किंवा टाईट होणं हे सगळं ह्या गोष्टीमुळे होऊ शकतं. त्यासाठी इलाज काय? इलाज म्हणजे तुम्ही बी12च्या टॅबलेट किंवा इंजेक्शन घेऊ शकतात किंवा व्हिटॅमिन डीचे पण टॅबलेट भेटतात ते आपण घेऊ शकतो. ज्यामुळं तुमच्या नसा व्यवस्थित निरोगी राहू शकतात. मग आता ते किती किती वेळा घ्यायला पाहिजे? म्हणजे वर्षातून त्याचं 3 महिन्याचा कोर्स असतो जर तुम्ही टॅबलेट घेत असले तर. आणि ज्यांना टॅबलेट चालत नाहीत किंवा टॅबलेटचं काही-काही व्यक्तींमध्ये पचन होत नाही. अशा व्यक्तींनी अ, वर्षातनं 5 इंजेक्शन घ्यायला पाहिजेत. वर्षातून 5 इंजेक्शन घेतल्यावर बी तो प्रॉब्लेम जास्त जाणवतो. कधी सकाळी उठल्यानंतर हं. खूप टाईट होतं, कधी एकदम फ्री राहतं. असं नेहमी दररोज वेगवेगळा प्रॉब्लेम येतो. तर याच्यासाठी आपल्याला बाकी काही कारणं आहेत का ते बघायला पाहिजे. जसं की कॅल्शियमची कमतरता होऊ शकते. त्यामुळं पण असं होऊ शकतं किंवा यामध्ये तुम्ही फिजिओथेरपी पण करू शकतात. फिजिओथेरपी मध्ये पण याच्यामुळं इफेक्ट येऊ शकतो. फिजिओथेरपीमुळं. येस. कारण पाठीचा भाग जास्त टाईट होतो. हं. खांदे वगैरे तिथून आलं का पूर्ण मग हातापायाच्या नसा सगळंच खूप जड झालेला असतो. तर आणि सकाळी तास मणक्यामध्ये 2 तास तरी हलता येतच नाही. खूप त्रास होतो. व्यायाम मणक्यामध्ये करायला कधी-कधी जर नस दबली, म्हणजे आपल्या पाठीचे जे मणके असतात त्याच्यामध्ये नस दबली तरीसुद्धा असं होऊ शकतं. तर त्याची पण तपासणी एकदा करून घेतली पाहिजे. कायम तो प्रॉब्लेम नाही. कधी-मधी चालू राहतो तो. बरोबर आहे. तर ती तपासणी केल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे समजू शकतं. चालेल. तुम्ही औरंगाबादलाच आहे इथं पाहिजे.
हो हो, संभाजीनगरलाच आहे. चालेल सर, नंबर दिला तर मी तुम्हाला भेटतो. चालेल, मी चॅट बॉक्समध्ये टाकतो नंबर. ठीक आहे. येस. सर माझा प्रश्न आहे की पूर्वी असं म्हणायचे की एकदा डायबिटीज झालं की मरेपर्यंत गोळ्या औषधी घ्याव्या लागतात, पण आजकाल बरेच डॉक्टर लोक आज सांगतात की डायबिटीज हा रिव्हर्सिबल आहे, काही बरोबर. विशिष्ट उपचार वगैरे घेतलं की तो कायमचा बरा होऊ शकतो. हे शक्य आहे का? शक्य आहे. डेफिनेटली ते शक्य आहे. जर तुम्ही आहार आणि व्यायाम याचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं, ताणतणावाचं व्यवस्थापन केलं, तुमचं वजन कंट्रोलमध्ये ठेवलं, तर बरेच असे माझे पेशंट आहेत ज्यांना टॅबलेट चालू होत्या, तर त्यांच्या टॅबलेट बंद झालेल्या आहेत. ओके. येस. डॉक्टर, मी इंद्राणी बोलते. माझा एक प्रश्न आहे की आता अमेरिकन डायबेटिक असोसिएशननी तो नंबर तुम्ही जो 120 सांगितला तो आता त्यांनी बदललाय असं सांगतात. हे नाही, बरोबर आहे का? नाही. याच्यामध्ये म्हणजे प्री डायबिटीज अँड डायबिटीज म्हणजे मधुमेह पूर्वस्थिती आणि मधुमेह असे 2 प्रकार आहेत. तर जेवणा अगोदरची शुगर जी आहे ती 100 ते 126 च्या मध्ये असणं म्हणजे नाही प्री तेच डायबिटीज. नाही, माझ्या मिस्टरांना डायबिटीस होता. त्यांनी आता तो 150च्या वर असली तरी चालेल आणि ते सगळे नंबर बदललेत असं सांगितलं. हे बरोबर आहे का? कारण नाही, त्यांचं पब्लिकेशन आहे तसं. नाही, मधुमेहाचं निदान केव्हा होतं? जेव्हा उपाशीपोटी शुगर 126 पेक्षा जास्त असली, जेवण झाल्यानंतरची शुगर 200 पेक्षा जास्त असली, तर आपण त्याला डायबिटीज झाला असं म्हणतो किंवा HbA1c नाही, 6.5. भारतामध्ये आपण हेच नंबर बोलतो, पण कॅनडा, अमेरिकामध्ये वेगळे नंबर बोलतात. नाही, सगळीकडे हेच नंबर आहेत. वर्ल्ड वाईड सेम गाईडलाईन्स आहेत. ओके. येस. डॉक्टर, माझा एक प्रश्न आहे, पुण्यावरून बोलतोय. बोला. माझी शुगर जी आहे ती आता जसं आता सांगितलं तर साधारणपणे जेवणाच्या आधी साधारणपणे 110 120च्या आत असते आणि जेवणानंतर मॅक्सिमम 170 180 असते. पण माझं HbA1c साधारणपणे 6.5 किंवा 6.7 असं येतंय. तर आणि माझं वजन थोडंसं आता ह्या 1-2 महिन्यामध्ये थोडंसं कमी वाटायला लागलं. म्हणजे सगळेच लोक म्हणायला लागले तुझं वजन खूप कमी होतंय म्हणून. तर हे प्रॉपर गाईड म्हणजे काय पद्धतीने आपण हे करायला पाहिजे? म्हणजे ऍक्च्युली आपण प्री डायबेटिक ह्याच कन्सिडर मध्ये जायला पाहिजे ना? HbA1c 6.4 पेक्षा कमी असलं तर आपण प्री डायबिटीज म्हणतो. ओके. तर तुम्हाला शुगर आहे म्हणजे 120 आणि 180 म्हणजे तुम्हाला शुगर आहे. त्यामुळे ओके. तुम्ही म्हणजे खूप अर्ली डिटेक्शन झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही बर. डाएट आणि एक्सरसाइज घेऊन सध्या तुमची शुगर कंट्रोल करू शकतात. ओके ओके ओके. येस. थँक्यू. येस येस. डॉक्टर साहेब, एक माझा विचित्र एक प्रॉब्लेम म्हणा की मी 85 साली जवळपास दिल्ली सायकलिंग केलं, सांगली ते 1,500 किलोमीटर. इट वॉज इन 85 एज ऑफ 27. तेव्हा माझं वेट साधारण 53-54 होतं. ते सायकलिंग करून आल्यानंतर सायकलिंग बंद केलं तर माझं 10 किलो 12 किलो वेट वाढलं. ते कॉन्स्टंट राहिलं. कॉन्स्टंट म्हणजे जवळपास 85 ते अप टू 2003 पर्यंत साधारण. हं. तो 69 राहिला, 65 टू 69. 2003 मध्ये परत सायकलिंग केलं. गुजरातला 1500 किलोमीटर नंतर सायकलिंग थांबलं. तर ते 69चं नंतर हळूहळू 80-82 ला जाऊन स्टॅग्नंट राहिलं. त्यानंतर परत मी स्टॅग्नंट राहिल्यानंतर वाढत गेलं परत आणि 2014ला जवळपास 2500 किलोमीटर सांगली ते ऋषिकेश सायकलिंग केलं. तेव्हा माझं वाढलेलं होतं 96. ते आलं रेग्युलरली 2,500 किलोमीटर आणि 2 महिने योगासन वगैरे. त्यानंतर ते 78 पर्यंत आलं. 2014 नंतर माझा प्राणायाम रेग्युलर आहे बरं का आणि मी सगळं करू शकतोय. तर 2014 नंतर हळूहळू परत ते 96 टू आता 100 वेट आहे. रोज 2 तास मी वॉकिंग करतो 10 किलोमीटर, 1 तास सायकलिंग करतो. आता मी रिपोर्ट चेक केला, ते म्हटले की तुमचं जे फर्स्ट स्टेज आहे ना फॅटी लिव्हर किंवा हे या स्टेजला आहे, तुम्ही कॉशियस राहा म्हटलं. पण मला फिजिकली कुठला प्रॉब्लेम नाहीये. रिपोर्ट आहेत माझ्याकडे आणि मी हे सगळं का करतोय तर मी नर्मदा परिक्रमेला जाणार. माझं एज आता 68 रनिंग आहे आणि विदिन 6 मंथ मी ह्याला जाणार आहे. आणि योगामध्ये मी म्हणजे इथं सांगलीच्या डॉक्टरकडनं जवळपास 10,000 रुपये सगळे चेकिंग केले. मग त्यांनी सगळे व्हिटॅमिन वगैरे गोळ्या दिल्या, खास काय मेडिसिन नाही दिली.
मग झायडस मध्ये मी चेक केलं क्रॉसला, तर ते म्हटलं हे काय नॉर्मल आहे, औषध वगैरे घ्यायची जरूर नाही, तुम्ही एवढं करताय. म्हटलं ओके, काय तुम्हाला पाहिजे तर मी मेडिसिन देतो, पण जरूर नाही म्हटले. तर आता व्हॉट यू विल सजेस्ट? माझ्याकडे सगळे रिपोर्ट माझ्या समोर आहे. इफ यू वॉन्ट टू आस्क एनी क्वेश्चन रिगार्डिंग रिपोर्ट, तर फॅटी लिव्हर हे सर जे फॅटी लिव्हरसाठी फॅटी लिव्हरचे पण ग्रेड असतात. ग्रेड 1, 2, 3 असे ग्रेड असतात. तर फॅटी लिव्हर बेसिकली हा वेटशी निगडीत प्रश्न आहे. ज्यांचं वेट जास्त आहे त्यांना फॅटी लिव्हर होण्याची शक्यता जास्त असते. ज्यांना डायबिटीज आहे त्यांना फॅटी लिव्हर होण्याची शक्यता जास्त असते. तर शक्यतो ज्यांना फॅटी लिव्हर असेल त्यांनी आहारामध्ये काही विशिष्ट हे करून म्हणजे फायबर्स जर जास्त घेतले तर फॅटी लिव्हर आपल्या कंट्रोलमध्ये येऊ शकतो. आणि व्यायाम रेग्युलर केला तर फॅटी लिव्हर कंट्रोलमध्ये येऊ शकतो. पण फॅटी लिव्हरचं खूप जास्त प्रमाण असलं तर मग गरज पडली तर टॅबलेट घेण्याची गरज पडू शकते. पण जर तुम्ही व्यायाम वगैरे व्यवस्थित करू शकले आणि तुम्ही सायकलिंग वगैरे करता, वॉकिंग करता आणि तुम्ही आहारामध्ये जर व्यवस्थित कंट्रोल ठेवलं, तर मग तुम्हाला ट्रीटमेंटची गरज पडणार नाही. म्हणजे ते झायडसच्या सिनियर डॉक्टरची पॅनल होती, ते म्हटले त्यांनी फाईल बघितली आणि बंदच केली. म्हणजे नॉन नेसेसिटी म्हणजे. म्हणजे पण जर हे तुम्ही इथल्या डॉक्टरनं मात्र थोडं भीती घातली काय काय मला माहिती. माझ्याकडे रिपोर्ट आहे. इफ यू वॉन्ट टू आस्क एनी हे म्हणजे मला माहित नाही काय काय तुम्ही विचारताय. तर तुम्हाला इफ यू वॉन्ट टू क्रॉस चेक, फाईल इज इन फ्रंट ऑफ मी. नाही, रिपोर्टची गरज नाहीये. फॅटी लिव्हर खूप कॉमन आहे. पहिले फक्त त्याचं निदान होत नव्हतं. आता त्याचं निदान जास्तीत जास्त व्हायला लागलंय. तर फॅटी लिव्हर जर असलं तर तुम्ही आहाराचं पालन केलं आणि एक्सरसाइज केली तर तुम्हाला टॅबलेटची गरज नाही. तुमचा फॅटी लिव्हर तसाच कंट्रोलमध्ये येऊ शकतो. आता एक मजेची गोष्ट सांगतो. मी असं युट्यूबवर दिल्लीचे या तुमचे डायबेटिक वरचे मोठे डॉक्टर आहेत, मला नाव आठवत येत नाही. त्यांनी काय म्हटले, 90% पंजाबी लोकांना आहे म्हटलं फॅटी लिव्हरचं फ्री स्टेज. आणि ते त्याला विचारलं तर हम के खाते पिते घर के है. तर मी स्वतः गुजराती आहे आणि आम्ही खायला आहे स्पेस आहे. हा, नो डाऊट रेग्युलेशन आहे माझं फूडवर. काय मी बरेच जवळपास मी साखर 60-80% बंद केली नॅचरली. पहिला आवडायची, पण आता हळूहळू मी बिन साखरेचा चहा पितो. मला काय असं कुठलंही स्टकअप नाही. आणि SSYचा मी म्हणजे अर्डंट चांगला डिव्होटेड साधक आहे. तर मला पण एक कॉशियस म्हणून मला यात नर्मदा परिक्रमेसाठी आपला हेल्थ इश्यू येऊ नये म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला. तर याच्यामध्ये एक फायब्रो स्कॅन म्हणून तपासणी असते. फायब्रो स्कॅनमध्ये फॅटी लिव्हरचं किती प्रमाण आहे ते समजतं आपल्याला. ओके. तर सध्या तर तुम्ही डाएट आणि एक्सरसाइज जे चालू आहे ते चालू ठेवा. त्यामुळे तुमचं फॅटी लिव्हर कंट्रोलमध्ये होऊ शकतं. काहीच प्रॉब्लेम नाही. फायबर काय? फायबर फायब्रो स्कॅन. फायब्रोस्किन. ओके. येस. थँक्यू सर. जय गुरु. थँक यू. येस. हा, अजून काही नमस्कार कोणाची सर. सर, जे डायबिटीज जे फॅमिलीमध्ये असतं समजा, तर न होण्यासाठी पुढं काय करावं लागेल? सुरुवातीपासूनच आपल्याला जर हे असेल म्हणजे आहार आणि व्यायाम ह्या गोष्टी जर पाळल्या तर ते कंट्रोल होऊ शकतं. न होण्यासाठी होणार नाही असं? हा, डायबिटीज होण्यासाठीच तुम्ही सुरुवातीपासूनच व्यायाम आणि आहार याचं पालन केलं तर मग हे होऊ शकतं. ओके. हम्म. धन्यवाद. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. येस. अजून कोणाचे प्रश्न आहेत का? ओके. जय गुरुदेव. आज डॉक्टर साहेबांनी खूप अभ्यासपूर्ण आणि खूप वैद्यकीय भाषेतून अतिशय उपयुक्त अशी माहिती आपल्याला दिली आणि त्यामुळे आपले डायबिटीस संदर्भात अनेक गैरसमज दूर झाले आणि भविष्यात डायबिटीस होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे हे आपल्या लक्षात आलेलं आहे. तर डॉक्टर साहेबांनी म्हणजे डायबिटीस होऊ नये किंवा झाला असेल तर तो कंट्रोल ठेवा यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील करायला पाहिजे ते आपण SSY मध्ये सगळं शिकलोय. मला वाटतं आहार, प्राणायाम, मेडिटेशन, सगळे प्रकारचे योगा किंवा व्यायाम, योगासनं हे सगळं आपण शिकलो आणि ते जरी आपण सातत्याने करत राहिलो
तर आपण डायबिटीस सारख्या आजारापासून दूर राहू. आणि जरी आजार झाला तरी खूप काही घाबरून न जाता आज वैद्यकीय क्षेत्र इतकं प्रगत झालेलं आहे की अनेक प्रकारचे उपचार घेऊन आपण आपली शुगर कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आणि निरोगी आणि चांगलं आयुष्य जगू शकतो. हे आज डॉक्टर साहेबांनी खूप सुंदर पद्धतीने सांगितलं. आपल्या सिद्ध समाधी योगाच्या परिवारातर्फे मी डॉक्टरांचं खूप खूप मनापासून आभार मानतो. धन्यवाद. 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 अं, धन्यवाद. सोळुंके गुरुजी, जय गुरुदेव. बोला. जय गुरुदेव. जय गुरु. म्हटलं आजकाल लहान मुलांमध्ये ऑटिझमचा पण खूप मोठ्या प्रमाणात आपण पाहतो. ऑटिस्टिक मुलं जन्माला येणं हे प्रमाण समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतंय. तर आपल्या ग्रुपमध्ये वर्षा वैद्य म्हणून लहान मुलांच्या न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर आहेत. तर आपण त्यांना एकदा रिक्वेस्ट करायला पाहिजे की तुम्ही सुद्धा येऊन या ग्रुपवर बोला म्हणून. तर मला असं वाटतं की तुम्ही जर त्यांच्याशी संपर्क केला तर बरं होईल. हो, चालेल चालेल.